संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. महाराष्ट्रामध्येही 5 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये जे लोकसभेचे 4 मतदारसंघ आहेत, बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे, यासाठी बारामती मतदारसंघासाठी 7 मे रोजी, तर शिरूर, मावळ, पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात कशी तयारी करण्यात आलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने, याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. आपल्यासोबत उपजिल्हा अधिकारी जे आहेत मिनल कळसकर मॅडम, त्या आहेत. आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत. मॅम, लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम तर सुरू झालेला आहे. पुणे जिल्हा म्हणून जे काही 4 लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आपली कशी तयारी आहे? नमस्कार, मी मिनल विवेक कळसकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक पुणे जिल्हा. आपल्याकडे पुणे जिल्हा जो आहे तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त मतदार आणि सगळ्यात जास्त मतदान केंद्र आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये टोटल 8,382 एवढे मतदान केंद्र आहेत आणि 83.5 लाख एवढे वोटर्स आहेत. या वोटर्ससाठी एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रामध्ये हे सगळे वोटर्सनी यावं, मतदारांनी यावं आणि त्यांना मतदान करणं अतिशय सोपं जावं, याच्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबवल्या आहेत. पहिले म्हणजे ज्या ठिकाणी 5पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत अशा ठिकाणी आम्ही गर्दी होऊ नये याच्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे गर्दीचे नियोजन तिथे करणार आहोत. दुसरं, जर का मोठ्या मोठ्या क्यू लावल्या तर आम्ही वेटिंग एरियाज जे आहेत ते पण बनवण्याचे ठरवलेलं आहे. त्याच्याबरोबर लोकांना बसायला बाकडे, त्याच्यानंतर खुर्च्या, याची अरेंजमेंट आपण करत आहोत. ज्या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र आहेत, म्हणजे काही ठिकाणी एका इमारतीमध्ये 5, 10, 15, 20, 28 एवढी केंद्र आहेत. मग त्या ठिकाणी लोकांना वेटिंग एरियाज, याच्यासोबतच आपण ज्या गरोदर महिला आहेत किंवा ज्या ब्रेस्ट फिडिंग लेडीज आहेत त्यांच्यासाठी आपण पाळणाघराची निर्मिती केलेली आहे. याच्या पलीकडे आपण बऱ्याचशा असं होतं की वोटर्सचं नाव यादीमध्ये असतं, पण वोटरला ते नाव शोधायला मात्र खूप त्रास होतो. तर त्यांना नक्की कळत नाही की आपण कुठून नाव शोधायचं. तर यावेळेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी आम्हाला जी वोटर सर्च, आपली वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असते, म्हणजे मतदार चिठ्ठी ज्याला म्हणतो आपण मराठीत, त्या आम्हाला अलहिदा 1-2 आठवडे आधी दिलेल्या आहेत, जेणेकरून त्यांचं वाटप आम्ही लवकरात लवकर करू. तर आता ते वाटप आमचं चालू आहे. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये टेंटेटिव्हली 19% इतक्या वोटर इन्फॉर्मेशन स्लिप्स वाटलेल्या आहेत. त्याच्यामुळे मतदारांना त्यांचं मतदान कुठे करायचं आहे, किती वाजता करायचं आहे, केंद्र कुठे, याची माहिती होईल. प्लस याच्या व्यतिरिक्त काही मतदार जे असतात ज्यांना आत्तापर्यंत वोटर लिस्ट मिळालेली नाही आहे किंवा काय, तर यांना आपण फोनवरती तुमचं मतदान केंद्र कुठे आहे हे आपण त्यांना माहिती देणार आहोत. तर याच्यासाठी आपण 2 योजना राबवलेल्या आहेत. एक म्हणजे तुमचं जे पुणे महानगरपालिका आणि PCMC महानगरपालिका आहे त्याच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपण काही टीम्स बसवलेल्या आहेत. त्यांचे फोन नंबर जे ते सर्क्युलेट केलेले आहेत. याच्यावरती फोन करा आणि तुमचं मतदान केंद्र कुठे आहे त्या ऑपरेटरला विचारलं तर तो ऑपरेटर तुम्हाला हेल्प करणार आहे तुमचं मतदान केंद्र शोधून द्यायला. प्लस याच्या पलीकडे आपले जे LACs आहेत, म्हणजे ज्या विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमचे रेग्युलर ऑपरेटर आहेत, जे मतदार यादी टाईप करतात किंवा मतदार यादी बनवतात, आपण त्यांना देखील या कामी त्यांची मदत घेतलेली आहे. आणि मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 ऑपरेटर्स बसवलेले जे वोटर्सला मदत करतील. आणि आता या ऑपरेटर्सचा नंबर आम्ही 1-2 दिवसामध्ये पेपर आउट करू, जेणेकरून लोकांना याची मदत होईल. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाने वोटर नेम सर्चसाठी खूप मोठी मोहीम राबवलेली आहे. मतदानाचा टक्का वाढावा या मतदारसंघामध्ये म्हणून काय विशेष प्रयत्न करतो? मतदानाचा टक्का वाढावा याच्यासाठी आपण जे नवीन वोटर्स आहेत, म्हणजे जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, आमच्याकडे जेव्हा वोटर लिस्ट येते तेव्हा वोटर लिस्टमध्ये वेगवेगळे एजेस असतात. 18 ते 19, 29 ते 30, त्याच्यानंतर 39 ते 49, 59 ते 69, असे 10-10 वर्षाचे गॅप्स असतात. आणि त्यामध्ये आमचे किती वोटर्स आहेत आणि किती असायला पाहिजे हे आम्हाला इलेक्शन कमिशनकडनं आलेलं असतं ॲज पर द प्रोजेक्टेड पॉप्युलेशन. याचा आम्ही व्यवस्थित अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 18-19चे जे मतदार आहेत ते आपल्याकडे कमी पडतात किंवा 20-29चे जे आहेत ते कमी पडतात. मग याच्यासाठी आम्ही काय केलं की गेल्या 9 महिन्यामध्ये जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये आम्ही कॅम्प घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी महिलांचं वोटिंग कमी आहे त्या महिलांचं वोटिंग सुधारावं याच्यासाठी आमच्या ज्या जिल्हा महिला विकास अधिकारी आहेत, कडू मॅडम, शालिनी कडू मॅडम आहेत, त्यांनी जे आपले बचत गट आहेत त्या बचत गटांच्या माध्यमातून खूप साऱ्या ठिकाणी कॅम्प्स भरवलेले आहेत, जिथे फिमेल वोटर्स येतील आणि आम्ही त्यांना वोटिंग कसं करावं, काय करावं, का करावं याच्याबाबत जनजागृती मोहीम घेतलेली आहे. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जनजागृती मोहीम घेतलेले, ऑलमोस्ट दिवसाला 2 ते 3 मोहिमा आमच्या चालू असतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये आपले कार्यक्रम झालेले आहेत.
त्यामुळे आता नवमतदार झालेले आहेत, त्याच्यानंतरचे ट्रान्सजेंडर्स आहेत, ज्यांचा आकडा हा हार्डली 515 वगैरे होता, त्याच्यामध्ये सुद्धा आता 170 नवीन ट्रान्सजेंडर्सची नोंद झालेली आहे आणि ते सुद्धा आता मतदानासाठी येणार आहेत. आम्ही समाजाचे जे विविध घटक आहेत, म्हणजे नॉट ओन्ली नवमतदार, फिमेल वोटर्स आहेत, ट्रान्सजेंडर्स आहेत, त्याच्यानंतर जे सव्यंग्य व्यक्ती आहेत, या प्रत्येकासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि त्यांना मतदानासाठी आम्ही आवाहन करत आहोत. मतदारांना या निमित्तानं काय आवाहन कराल? मतदारांना माझी खूप नम्र विनंती आहे, आम्ही ना खूप कष्ट घेतले तुमच्यासाठी, सगळ्यासाठी. भारताची लोकशाही जिवंत असावी हे जसं आमचं कर्तव्य आहे तसं आपलं पण कर्तव्य आहे. प्लीज घराबाहेर पडा. जेव्हा अशा मतदानासाठी लाईन लागलेल्या असतात किंवा मतदान स्वतःहून घराबाहेर पडतो ना, सगळ्यात जास्त आनंद आमच्या अधिकाऱ्यांना होतो की आम्ही जे कष्ट घेतलेले 3 महिने त्याचं चीज झालं, याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. त्यामुळे प्लीज आपण सगळे बाहेर या, मतदान करा, आम्हाला खूप छान वाटेल आणि भारताची लोकशाही सुदृढ व्हायला याला आपली मदत होईल. कॅमेरा पर्सन पियुष एरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.